टिफिनसाठी यापूर्वी या पद्धतीने तुम्ही कधी पालक केली आहे का? जर केली नसेल तर नक्कीच करून पहा. अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी पालकची भाजी आज मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. इथे मी एक जुडी पालक घेतली आहे. ती स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतरनं आता आपल्याला ही पालक चिरून घ्यायची आहे. पालक चिरताना तिची जी देठं आहेत ती छान बारीक अशी चिरून घ्या, म्हणजे मग दातामध्ये गुतत वगैरे नाही. शक्यतो पालकची देठं जास्त घ्यायची नाही, फक्त पानं घ्यायची, म्हणजे मग पालकची भाजी खायलासुद्धा छान लागते. पहा, व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ही पालक अगदी बारीक अशी छान चिरून घ्यायची आहे. पालकची भाजी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. बहुतेक वेळा आपण हाटून पालकसुद्धा करतो, पण टिफिनसाठी अशी चिरून केलेली पालक छान लागते. आता बऱ्याचदा पालक करताना यामध्ये डाळ घातली जाते, मुगाची डाळ किंवा मग हरभऱ्याची भिजवलेली डाळ घालतात, किंवा मग शेंगदाण्याचा असा जाडसर कूटसुद्धा घातला जातो. तशा पद्धतीने केलेली पालकसुद्धा खूप छान लागते. आज मी तुम्हाला कोणत्या पद्धतीची पालक दाखवते ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, अशाच पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण पालक चिरून घ्यायची आहे. त्यानंतरनं लगेचच फोडणी तयार करून घेऊया. इथे फोडणीसाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. कढईमध्ये मी इथे जवळपास 1.5 पळी इतपत तेल घातले. तुमची भाजी किती प्रमाणामध्ये आहे त्यानुसार तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी जास्त लागेल. तेल थोडं छान असं गरम झालं की लगेच यामध्ये अगदी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लसूण घालायचा. तुम्ही लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतलीत तरी चालेल, पण मला लसूण असा ठेचलेला आणि मिरची बारीक चिरलेली भाजीमध्ये जास्त आवडते. तर पहा, लसूण आणि मिरची छान अशी परतली गेली की यामध्ये लगेचच आपल्याला पालक घालून घ्यायची आहे. शक्यतो पालेभाज्या करायला खूप अवघड नसतात, पण त्या व्यवस्थित केल्या तरच चवदार होतात. तर पहा, इथे मी संपूर्ण पालक अशा पद्धतीने घालून घेतली. आता आपल्याला ही पालक जरा परतवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम इथे बारीक आहे. बारीक गॅसवरच मी हा पालक परतवून घेणार आहे. पालकची भाजी करताना कधीही लगेच मीठ घालायचं नाही, कारण आत्ता पालक आपल्याला दिसायला भरपूर प्रमाणात दिसतोय, पण नंतरनं त्याची क्वांटिटी कमी होते. इथे मी मुगाची डाळ 2 तासासाठी भिजत ठेवली होती. तुम्ही गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटासाठी डाळ भिजवून घेतलीत तरीसुद्धा चालणार आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर 15-20 मिनटं फक्त गरम पाण्यामध्ये भिजत घाला. मुगाची डाळ अगदी सहज भिजली जाते. जर तुम्हाला इथे डाळ वापरायची नसेल तर तुम्ही जाडसर शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता. पहा, डाळ घातल्यानंतरनं मी पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेते आहे. आपल्याला ही पालक थोडी कमी होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. त्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं. आता मी ही पालक लवकर मऊ व्हावी यासाठी थोडंसं झाकण ठेवणार आहे. अगदी 1 मिनिटभर फक्त आपल्याला झाकण ठेवायचे आणि 1 मिनिटानंतरनं झाकण काढून एकदा ही भाजी हलवून घेऊया. तर पहा, इथे 1 मिनिटं वाफ देऊन झालेली आहे आणि आपली पालक थोडी अशी मऊसूत झालेली आहे. आता एकदा पुन्हा आपण ही छान अशी मिक्स करून घेऊया. पालकवर खूप वेळ झाकण ठेवायचं नाही, नाहीतर मग पालक काळा पडू शकतो. त्याचा रंग छान हिरवागार टिकून राहण्यासाठी अगदी काही मिनिटांसाठी फक्त यावरती झाकण ठेवायचे आपल्याला. आता ही पालक जरा कमी झालेली आहे. यामध्ये अंदाजे मीठ घालायचे. मुळातच पालक थोडी खारट असते आणि ती शिजल्यानंतरनं अजून थोडी कमी होणार आहे, तर त्यानुसारच इथे मी मिठाचं प्रमाण टाकलेलं आहे. आता मी हे सर्व एकजीव करून घेते आणि पालक अगदी बारीक गॅसवर छान होऊन देते. पालक शिजायला फार वेळ लागत नाही. डाळ शिजली की पालकची भाजी झाली. इतकी सोपी रेसिपी आहे की नाही, अगदी झटपट होणारी. पाणी आटेपर्यंत मी ही भाजी शिजवून घेतली. मस्त डाळसुद्धा शिजलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.